दोन्ही बाजूनी पत्रे मारून दमाणीनगरचा ब्रिज वाहतुकीसाठी केला बंद. असे पत्रे मारून हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ब्रिज बंद केल्यानंतरचं दृश्य आपण पाहतोय यस न्यूज मराठीच्या माध्यमातून. या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, जागतिक स्तरावरील यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पैकी एक. संपर्क 7447745500. सोलापूर शहरातील दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद केला आहे. काल एक दिवस वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करण्यात आला होता. मात्र विजापूर रोड येथील ब्रिजच्या खाली बेरिंग टाकण्याचे काम सुरू होतं, त्यामुळे काल एक दिवस हा ब्रिज सुरू ठेवण्यात आला होता. मी सध्या उभा आहे अण्णाभाऊ साठे चौकात आणि या चौकातून दमाणीनगरच्या रेल्वे ब्रिजवरून आपण सांगली रोड, मंगळवेढा, देगाव, दमाणीनगर या भागाकडे जातो आणि इथला रस्ता आजपासून पत्रे मारून बंद करण्यात आला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या 103 वर्ष जुना असलेल्या दमाणीनगरच्या ब्रिजचं 14 डिसेंबर रोजी पाडकाम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आजपासून हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला आहे. सोलापूरच्या अण्णाभाऊ साठे चौकातलं दृश्य आज सकाळची मी दाखवतोय. आज सकाळपासून हा रस्ता बंद करण्यात आला आहे आणि ते लिहिलंय की सोलापूर शहर वाहतूक शाखा मर्याई चौक ते भैया चौक रेल्वे पूल बंद आहे, प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं सांगून या ठिकाणी पर्यायी मार्ग कोणते आहेत ते देखील या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. आणि आजपासून हा रस्ता पूर्ण बंद केला आहे. तरीही काही नागरिक इथून कशी तरी वाट काढून या रेल्वे ब्रिजवरून येण्याचा प्रयत्न करतायत. पहा, आजपासून असे पत्रे मारून हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील भैया चौक म्हणजेच अण्णाभाऊ साठे चौकाचं दृश्य आज सकाळी 6:15चं दृश्य मी तुम्हाला दाखवते. अनेक वाहतुकीदार आज देखील इथं वाहनं सुरूच असतील म्हणून वाट पाहतायत, पण मात्र आज ही वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे आणि किमान वर्षभर तरी नवीन ब्रिज होण्यासाठी लागणार आहे. त्यामुळं सोलापूर शहरवासियांना जे या रेल्वे ब्रिजचा आधार घेऊन ये जा करत होते त्यांना किमान एक वर्षभरी तरी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. एक वर्षभर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन ब्रिज बांधला जाणार आहे. त्यासाठी जवळपास 35 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे आणि 700 मीटर लांबीचा हा नवीन ब्रिज असणार आहे. दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड असणार आहेत. आजपासून हा रेल्वेचा ब्रिज NHI कडून, रेल्वे खात्याकडून तसेच महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं बंद करण्यात आला आहे.
Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.